आणि काल याच्या मागे एवढी कसरत झाली आहे गाईज. हे आणायसाठी गेलो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आज आहे 19 तारीख. आज मला आहे सुट्टी आणि आम्ही न्यूज पाहून राहिलो होतो. आणि आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हॅपी मराठी न्यू इयर. सो आज यावेळेस आमचं आणि सोबतचं फर्स्ट गुढीपाडवा आहे. यावेळेस मागच्या वर्षी आणि पोटात होती तेव्हा डिलिव्हरी व्हायची होती आणि यावेळेस आज नवीन वर्ष आहे. तर आणि आज आमच्यासोबत आहे आणि चला म्हटलं यावेळेस चांगला सेलिब्रेट करू थोडं. कारण की गुढी वगैरे मागच्या वेळेस आम्ही गुढी उभारली होती तेव्हा तामझाम केलं होतं, नळाला बांधलं होतं थोडंसं. पण चांगलं सेलिब्रेट करू आम्ही. आणि चला आज गुरुवार पण आहे. श्री स्वामी समर्थ. जमलंच तर मी दुपारी स्वामी समर्थाच्या मंदिरात जाऊन येईल. आणि कारण की त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आज आम्ही हॅपी आहो. सो पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हॅपी मराठी न्यू इयर. आणि आता ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. येईल ब्लॉग 2-2 दिवसाआड, 1-1 दिवसाआड येईल ब्लॉग. तर तो बघा आणि सपोर्ट करा, ठीक आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा गाईज. आणखी पुढे पण नवीन ब्लॉग येणार आहे. आणि चला आता फ्रेश येतो मी. तिचं पहिले निपटून दिलं की मग आम्ही आमचं करू शकतो. आता वाट पाहता मी दुधाची. दूध नाही आलं अजूनपर्यंत. आज वेळ नको व्हायला म्हणून बघा सगळं भाजीचं सगळं तयारी करून ठेवल्या. कुकर पण लागलेला आहे. कुकर कालचाच आहे हा. आणि ही बघा ही आम्ही बॉटल घेतली आणीसाठी. ही लवलॅबची आहे आणि फुल ग्लासवाल्या बोरोसिलिकेट ग्लास आहे हा. की आम्हाला बाहेर पण कुठे घेऊन जावं लागते. ती बॉटल सही आहे. चहाची वाट पाहून अद्रक टाकून ठेवलं. आपण दूध यायचं आहे. जान्हवी गेली आंघोळीला कारण की पटापट कामं करायची आहे आणि मंदिरात पण जायचं होतं मला. सो दूध आलेलं आहे, दूध घेऊन घेऊ. तर गाईज आता तोरण वगैरे मी तयार करून ठेवलेलं आहे. आणि इकडे आणखी पूजेची सामानं आहेत. थांबा लाईट लावतो दिसत नाही. हां झकझक आता घ्या 2-2 द्या. पूजेचं सामान काढून ठेवलं आहे. आणि इकडे आमच्या स्वयंपाकाची तयारी पण झाली आहे. कुकर ऑलरेडी लागलेलं आहे. सगळं काढून ठेवलं कारण की आमच्या मॅडम असं आणीची आत्ताच आंघोळ झाली आहे जस्ट. सो आणि रेडी झाली इकडे मस्तपैकी. आणीची पहिली होळी आहे. अबे साल नाही सॉरी पहिली गुढीपाडवा आहे. आणि गुढीपाडवा आहे. पहिलीचा गुढीपाडवा आहे. लास्ट गुढीपाडवाला आम्ही गाडी घेतली होती. बाईकचा ब्लॉग टाकला होता, बघितलं नसेल तर जाऊन बघा. आणि आज गुरुवार होता त्याही दिवशी आणि आजही गुरुवार आहे. सगळ्यात महत्वाचं. मागच्या वेळेस पण आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा स्वामींच्या मंदिरातच गेलो होतो. तेव्हाही गुरुवारच होता. सो आता पण गुरुवारच आहे. माझी आंघोळ व्हायची अजूनपर्यंत. मी आंघोळ करतो. आणि आज मला बाईक वॉश करायची. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढी वगैरे उभारून सगळं काम वगैरे करून मी बाईक वॉश करायला जाईन. कारण की नेसेसरी आज नवीन वर्ष आहे. सो चलो आणि कर लवकर आंघोळ. गुढी उभी चलो मी आंघोळ करतो. गुढी उभी करायची आहे. A few inches later. आता आंघोळ झाली आहे माझी आणि इकडे पण पूजेची तयारी सुरू आहे आता. बाल्कनीत बसता नाहीत ना कारण की बाल्कनीमध्ये बसता नाही येत म्हणून आत्ताच तयारी चालू आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी इथे गुढी उभारणार आहे आम्ही. आणि हे बघा सगळं पसार अंदर ठेवून दिला आम्ही कारण की ही बाल्कनी खाली करायची होती म्हणून. आणि इथेच आम्ही गुढी उभारणार. मागच्या वर्षी इथेच केली होती पण मागच्या वर्षी आम्ही नळाला लाईट गेली. सो मागच्या वर्षी आम्ही नळाला बांधली होती. आणि यावेळेस ग्रिल आहेच तर ग्रिलला डायरेक्ट अटॅच करून टाकू. सो गाईज तुम्हाला एकदा पुन्हा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आता बोलता बोलता लाईट गेली. भलत्याच वेळेस लाईट गेलेली आहे आणि वाजले आहे 11:15. लवकर करायच्या मागे आमचं इचं राहते म्हणून थोडंसं लेट झालं आहे आम्ही. आणि नाहीतर सकाळीच प्लॅन होता की कारण की ही उठली लवकर गुढी लावायची होती म्हणून. आणि चला आपण असं रेडी झालेलं आहे.
आणि ती पण तिकडे काम करून राहिली आहे. लाईट गेली आहे गाईज. सो माहीत नाही आता कधी पण येते लाईट. आली ये होईना बात. आगे लाईट आली. चला लाईट पण आली आहे. मला सांग काय लावायचं आहे तिकडे. तू पहिले तिथून पूजेचं लावून घे. डायरेक्ट रेडी करून घे. डायरेक्ट ठेवून दे मग. आणि गुढी जे बांधायची आहे ना आपल्याला तारांनी बांधते की कशाने बांधते. ताऱ्यांनी बांधते कशाने बांधते. वेळ फक्त आणीला रेडी करण्यात जाते कारण की तिचं पहिले करून देणं. सकाळी सकाळी तिला सेरलॅक दिलं आणि पुन्हा आता ती झोपेच्या याच्यात आहे म्हणून आम्ही पहिले गुढीचं काम करून घेतो. नंतर झोपण्यात जावं. काय हे बघा किती क्यूटचं गंगाळ आहे हे. मामीने दिलाय मला. मामीने दिलंय म्हणजे वाव. पितळचं आहे ते पण. पण ते पितळ असं टपरी असतं तेवढं हेवी पितळ नसतं पण हेवी छान नाही आहे. वाटतं. आणि काल याच्या मागे एवढी कसरत झाली आहे काहीच. हे आणायसाठी गेलो पुन्हा पाठीची वाट लागली. झाड एवढ्या वरती होतं की तोडायला गेलो तर आज पाठ दुखून राहिली होती. आणि इकडे आपली मस्त आजची पूजा झाली आहे. नारळ मी ते काल आणले नारळ आहे ते. काल आणले नारळ हे. हो म्हणते. तुला विचारलं का मी. तुला विचारलं. दरवाजा लावून इकडे आणते काढे. अरे नाही तू कलश ठेवलाय ना. बरं ठीक आहे. दोन पकडायला मी येते. पकडून ठेव. पकडून ठेव. असं कुठे मारू. अशा प्रकारे हा असा बरोबर राहायला पाहिजे. पडला नाही. एक काम कर. याला धागा बांध आणि तो धागा खाली बांध. शाबाश बेटा बहुत बढ़िया. सबसे बेस्ट. सोड. हां तसा गुत्ताडा काढून टाकतो. गुत्ताडा. तो धागा एक बांध बांधायचंच होतं आणि तोच एक खाली बांधून टाक. सॉरी. सो फायनली आपली गुढी झालेली तयार मस्तपैकी. आणि लावायची कशी कसरत जातं मी पकडतो. हे पकड. हा बघ बाहेरून आला पाहिजे. स्वस्तिक बाहेरून म्हणजे असा घे. असा थांब. हे पडली नाही पाहिजे. मार खाशील पडली. हे धागा बांधला आहे ना तू. हो गुढीची अशी सेटिंग केली आम्ही. नाही राहील. असा जुगाड केला आहे गुढीचा आम्ही मस्तपैकी. आणि इकडे जे आहे ते असं बांधलेलं आहे कारण की सपोर्ट पाहिली आहे वाटते ना काही आपल्याजवळ. कुठली ना 2-3 कुठलं राहिलं मस्तपैकी. यावेळेस आम्ही वेगळी लावली. मागच्या वेळेस आम्ही या नळाला बांधली होती. मस्तपैकी झाली आहे गुढी यावेळेस. आणि चांगली पण दिसते. गुढी बाहेर पाहिजे असते. लटकत असते गुढी. पडली ना खाली तर मग समजा हवा एवढी सुरू आहे. अरे हो हवा खूप आहे. आम्ही हवा खूप आहे म्हणून इकडे अशी अंदरच लावली आहे. आणि कारण की कपडे तिथे मस्त लटकून राहिले ते घाणेडे. लोकांच्या घरी धुवाच. तर काही आता पूजा झाली. आम्ही खालून कळी दही घेऊन आलो. आणि आमची गुढी बघा कशा प्रकारे उभारली आहे. गुढी आम्ही यावेळेस जुगाड केला आहे मस्त. अशी पूजा होती पण दिवा विजला बेटा. गुढी अशा प्रकारे उभारली. इकडं धागा बांधून आहे मस्तपैकी. आणि आता आमच्याकडे जेवणाचं एवढे रसम ना तर
तिला आता कारण काय भाजी मुलांना करते? तेच- कशाची? लसूण लसूण अद्रकची भाजी चालू आहे इथे. आलूची भाजी आहे पण ते लसूण अद्रक टाकलं तर एक नंबर लागते पण. असं ठेचलेलं चल मी माझी गाडी कधी वॉश करून येऊ? आता नको, आता पहिले हे करू दे पटापट आणीला बघ, नंतर करत बसते गाडी. आज हवा बघा किती आहे, दिवासुद्धा नाही राहिला. हे आम्ही बनवलं आहे, नैवेद्य ठेवला आहे, कढी ठेवली आहे, आलूची भाजी, वरण, श्रीखंड हे सगळं हिनी बनवलं आहे. आणि आज हवा असल्यामुळे हे बघा गुढी आम्ही तर लावली तर आहे पण हालून राहिली आहे ते डुलून डुलून. सो हिला अजून आतमध्ये घालायचं असं विचार आहे अजून, पण ते आतमध्ये काही जात नाही आहे, स्ट्रॉंगच. पण हे पडदा लावला आम्ही कारण की जाम हवा सुरू आहे बाहेर. सो आणि स्वयंपाक वगैरे झाला आहे, नैवेद्य दाखवला आहे, ब्लिंकिटवरून काही सामान बोलवलं होतं आणि ते दूध बोलवलं आहे. पण ते दूध काही कामाचं नाही कारण की श्रीखंडच बदामवाला आहे, तर मग ते काही करणार नाही आम्ही. तर गाईच आजचा ब्लॉग हा आमचा गुढीपाडवा स्पेशल होता. आणि मेन म्हणजे अनायराची ही पहिली गुढीपाडवा आहे. लास्ट गुढीपाडवाला आठवत असेल की आम्ही बाईक घेतली होती. बाईक या दिवशी आज बाईक गुरुवार होता आणि आजही गुरुवारच आहे ना. आजही गुरुवारचा बाय. मग नाही तर काय वीक ऑफ नाही का माझं? आज गुरुवार आहे आणि लास्ट टाइम पण गुढीपाडवाला गुरुवारच आला होता. तर आम्ही स्वामीच्या मंदिरात सुद्धा गेलो होतो. आज पण विचार आहे सायंकाळी जायचा, पण बघू आता आणीवर डिपेंड. कारण आणि आली तेव्हापासून आमचं सगळं करतो जातो म्हणजे ते कसं वेळेवरती झोपते किंवा तिचं मूड नसतं, त्यामुळे तिच्या मूडवर डिपेंड करतं. आता आमचं काही राहिलं नाही आहे, आमचं काही राहिलेलं नाही आहे. सो आज मी साडी घालायचं डिसाईड केलेलं होतं गुढीपाडवानिमित्त की नाही चला मराठी माणसाचा एक सण आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर साडी घालणार होती. पण तुम्हाला माहिती आहे साडी घालून घरातली कामं, लेकराला सांभाळणं या सगळ्या गोष्टी होणं पॉसिबल नाही आहे. तर आता म्हणजे मला तरी स्वयंपाक करता करता उशीरच झाला. A few inches later. कसं भिजवता येईल ते, त्यावर पाणी टाकावं लागेल. तर गाईज आता फायनली आमचं मेनू झालेलं आहे तयार आणि जेवणाची वेळ आलेली आहे. भोजनाची वेळ झाली आहे. भोजनाची वेळ झालेली आहे. आमची भोजन करण्याची वेळ झालेली आहे. सो आम्ही इकडे आता भोजन करणार आहे. वाजले आता भोजनामध्ये 2. काय काय आहे? आता काही जेवतो. 2 वाजले, भूक लागलेलं आहे भयंकर. म्हणजे चिमणलंय बनून झालं आमचे प्युरीवर. आणि शो पाहत आम्ही जेवण करणार आहे आता. हे श्री चला. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. गुढी काढलेली आम्ही आणि इकडे आणि आणीला आत्ताच मेलनचा ज्यूस दिला आणि मस्तपैकी ज्यूस पिता पिता झोपली. ती गुढी काढून ठेवलेली आहे आणि चला आज दाढी वगैरे करून यायची आहे आणि स्वामीच्या मंदिरात पण जाऊन मी संध्याकाळी चाय बनाया है मस्तपैकी.